नमस्कार मंडळी, आज आपण उपवासाचे साबुदाणा आणि बटाट्याचे पळी पापड तयार केले बघा। तळल्यानंतर तिप्पट असे फुलतात आणि करायला सुद्धा अगदी साधे आणि सोपे आहे। कमीत कमी वेळात तयार होतात। त्याच्यासाठी अर्धा किलो प्रमाणात साबुदाणा स्वच्छ धुवून रात्रभर भिजवून घ्यायचा। तुमच्याकडे अगदीच वेळ नसेल तर आपल्याला हे साबुदाणा 4 तास तरी भिजवून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर 1 वाटीसाठी इथे मी 4 वाटी इतकं पाणी घेतलेलं आहे आणि या टोपनी म्हणाल ना तर 1 टोप इतका साबुदाणा आहे ना त्याच्यासाठी मी 2.5 पट इतकं पाणी वापरलेलं आहे। पाण्याचं प्रमाण हे अगदी योग्य आहे। घेतलेला साबुदाणा घालून घ्यायचं, चांगलं मिक्स करून घ्यायचं। पाणी संपूर्ण असा खळखळीत उकळेपर्यंत गरम करून घ्यायचं आणि नंतरच साबुदाणा घालायचा। 2 बटाटे सुद्धा घातले खिसून। त्याच्यानंतर चवीपुरतं मीठ घालायचं, 1 चमचा जिरं घातलेलं आहे आणि पुन्हा एकदा हे चांगलं मिक्स करून घ्यायचं। बघा, जिरं घातल्यानंतर थोडा रंग बदलतो। त्याच्यानंतर ताटली झाकून साधारण 10 ते 15 मिनिटं हे आपल्याला मस्त मऊ होईपर्यंत शिजू द्यायचं आहे। पण अधूनमधून आपल्याला हे चम्मचनी मिक्स करत राहायचं, कारण साबुदाणा आणि बटाटा खाली लागण्याची शक्यता असते। बघा, बटाटा मऊसूत शिजलेला आहे। गॅस बंद करू आणि तिखटसाठी मी चिली फ्लेक्स वापरलेला आहे। तुम्ही हिरवी मिरचीचा ठेचा देखील वापरू शकता। मस्त असं मिक्स करून झालं की प्लास्टिकच्या सीटवरती चम्मचनी घालून घ्यायचं। अजिबात मेहनत नाही, फक्त चम्मचनी घालून घेतले ना तरी हे पापड छान तयार होतात आणि वाळल्यानंतर मस्त असे पांढरे शुभ्र आणि एकदम ट्रान्सपरंट तयार होतात। अजिबात जाड तयार होत नाही। बघा, मस्त असं मी फॅनखाली 2 दिवस सुकून घेतलं आणि 1 दिवस कडकडीत उन्हात वाळवून घ्यायचे। मस्त असा कडकडीत गरम तेलात आपल्याला हे पापड तळून घ्यायचे, म्हणजे छान असे बघा तिप्पट फुलतात हे आपले पापड आणि अजिबात तेलकट होत नाही। जर तुम्हाला याचा पूर्ण व्हिडिओ बघायचा असेल ना तर खाली दिलेल्या त्रिकोणवरती क्लिक करून नक्की बघा।